आणि अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय। सोबत अमित ठाकरे सुद्धा त्यांच्या गाडीमध्ये आहेत आणि राज ठाकरे काही वेळात त्यांच्या बहिणीच्या घरी म्हणजे जय जयवंती ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतील। आता ही त्यांच्या निवासस्थानाबाहेरची दृश्य अनेक कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी गर्दी करून असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मागे सुद्धा गाडी आहे, त्याच्यातून सुद्धा कुटुंब जे ते निघालेलं पाहायला मिळतं। त्यामुळे पुढच्या गाडीत जे ते अमित ठाकरे राज ठाकरे एकत्र होते, तर मागच्या गाडीत शर्मिला ठाकरे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। ते अत्यंत आनंदाचं आणि खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर सणानिमित्त ही सगळी कौटुंबिक भेट आणि कौटुंबिक सगळे एकत्र आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे शर्मिला ठाकरे सुद्धा आणि त्या ठिकाणी रश्मी ठाकरे पोहोचलेले आहेत। शर्मिला ठाकरे आता राज ठाकरे यांच्या सोबत जाताना पाहायला मिळतील। आतमध्ये राज ठाकरेंची सून आणि मुलगी हे सगळे या ठिकाणी आपल्याला असलेले पाहायला, त्यामुळे हे सगळे जे ते आता भाऊबीजेच्या निमित्तानं निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे जे ते भाऊबीजेच्या निमित्त असले तरी आज ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब एकत्र भाऊबीज साजरी करताना आपल्याला पाहायला मिळतील। आणि ही जी आहे ती जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी जाण्याची दृश्य जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळातच ही सगळी मंडळी जी आहेत ती भाऊबीजेसाठी पोहोचतील आणि मग हा संपूर्ण कौटुंबिक सणाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू होईल। राज ठाकरे यांचं औक्षण केलं जाईल, उद्धव ठाकरे यांचं औक्षण केलं जाईल। आता एक महत्त्वाची बाब म्हणजे की ज्या आहेत उर्वशी ठाकरे असतील किंवा मग शर्मिला ठाकरे असतील, हे सगळेच मंडळी जे ते जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी गेलेले। त्यामुळे आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं औक्षण नेमकं कुठं केलं जाणार, कारण की भाऊ जो आहे तो भाऊबीजेला बहिणीच्या घरी जात असतो नेहमी। आणि जर असं पाहिलं तर मग आदित्य आणि तेजस ठाकरे हा उर्वशी ठाकरे म्हणजे शिवतीर्थ या ठिकाणी येणं अपेक्षित होतं। पण आता स्वतः उद्धव ठाकरे जे ते जय जयवंती देशपांडे यांच्या निवासस्थानी गेलेले पाहायला मिळतात, म्हणजे त्यांच्या बहिणीच्या घरी गेलेले पाहायला मिळतात। राज ठाकरे आपल्या सख्या बहिणीच्या घरी गेलेले पाहायला मिळतात। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की अनेक वर्षानंतर हे कुटुंब एकत्र सणासाठी, आणि जो भाऊ बहिणीच्या नात्याचा सण आहे, जो बांधवांचा नात्याचा सण आहे, बांधिलकीचा सण आहे, त्यासाठी एकत्र आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे हा कौटुंबिक सोहळा जो आहे तो पार पडणारे अत्यंत खेळीमेळीचं वातावरण या संपूर्ण कुटुंबात असलेला आपल्याला पाहायला मिळतंय। जो मागच्या अनेक वर्षांपासूनचा एक धूसर रेष होती, बोलणं चालणं बंद होतं, संवाद बंद होता, तो मराठीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला संवाद आता कौटुंबिक जवळीक वाढवण्यात यश मिळाले। त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून जी जवळीक तयार झाली, त्या मराठीच्या मुद्द्यावरून कुटुंबांना एकत्र आला आणि आता हे संपूर्ण कुटुंब एकत्र सण जे ते साजरे करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आजच्या या संपूर्ण सणानिमित्त संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आजचे फोटो नेमके कसे असतील, कारण की ज्या वेळेस राज उद्धव एकत्र भेटलेत, मग ते शिवतीर्थ निवासस्थान असो किंवा मग मातोश्री निवासस्थान असो, बरोबर आहे, या सगळ्याचीच उत्सुकता आहे। अजय, थोडंसं थांबवते। राज ठाकरे पोहोचलेले आहेत जय जयवंती देशपांडे यांच्या निवासस्थानाबाहेर। आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, आपण पाहतोय की राज ठाकरे यांची गाडी देखील दाखल झालेली आहे। सोबत शर्मिला ठाकरे आहेत, अमित ठाकरे आहेत आणि उर्वशी ठाकरे या देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुटुंब हे या ठिकाणी जय जयवंती देशपांडे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। यापूर्वीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या देखील दाखल झालेले आहेत। खरं तर एक कौटुंबिक सोहळा हा या ठिकाणी भाऊबीजेचा आज जय जयवंती देशपांडे यांच्या घरी पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर मराठीच्या मुद्द्यावरनं दोन भाऊ एकत्र आले आणि त्यानंतर विविध कार्यक्रमात ते आपल्याला पाहायला मिळाले एकत्र। सर्वात महत्त्वाचं दीपोत्सव जो झाला त्याचं उद्घाटन देखील उद्धव ठाकरेंनी केलं। त्यामुळे ज्या एकेकाळी दोन भावांमध्ये अजिबातच पटत नव्हतं, मात्र आता कालांतराने आपण पाहतोय की पुन्हा एकदा हे दोन्ही कुटुंब एकत्र विविध कार्यक्रमांमध्ये येताना पाहायला मिळतात। मात्र याची जोड जर आपण पाहिली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडासमोर आहेत, त्याच्यानंतर महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत। या दोघांच्या एकूणच युतीबाबतच्या चर्चा या देखील राजकीय वर्तुळात रंगलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। विरोधक जरी टीका करत असले, मात्र सणासुदीच्या या कार्यक्रमांमध्ये आता ही जवळीकता आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते आहे। ठाकरे कुटुंबीय हे पूर्णतः एकत्र आलेलं आहे। विविध कार्यक्रमांमध्ये एक येऊन आपल्यातला मनमुटाव आहे हा देखील त्याला पूर्ण विराम मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आजची भाऊबीज ही नक्कीच लक्षात राहणारी राहील ठाकरे कुटुंबियांसाठी। इतक्या वर्षानंतर पूर्ण ठाकरे कुटुंबीय आज एकाच ठिकाणी
बरोबर आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबातला हा अत्यंत कौटुंबिक आणि भावनिक असा क्षण आहे, कारण गेल्या कित्येक वर्षांपासून जे ठाकरे बंधूंमध्ये वितुष्ट आलेलं होतं ते दूर झालेलं आहे, कटुता दूर झालेली आहे आणि सणाच्या निमित्तानं नात्यातला हा गोडवा आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे उर्वशी ठाकरे यांच्याकडून भाऊबीजेचा औक्षण करून घेणार आहेत. तो सोहळा नेमका कसा रंगणार आहे, तो सोहळा कुठे होणार आहे? नक्कीच स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठरलेला असल्याचं कळतंय. मात्र तो आता जयजयवंती देशपांडे यांच्या घरी होतो ती शिवतीर्थावरती याबाबतचा खुलासा नाहीये. आदित्य ठाकरे हे अजूनही मातोश्रीहून निघालेले नाहीये. सोबत तेजस ठाकरे असणार आहेत. हे दोन्ही शिवतीर्थावरती येणार आहेत आणि त्या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळते. आणि या संपूर्ण जयजयवंती देशपांडे यांच्या घरचा भाऊबीजेचा कार्यक्रम झाल्यानंतर शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये. आणि त्या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबियांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे शिवतीर्थावरती आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे देखील दाखल होतील आणि त्याच ठिकाणी उर्वशी ठाकरे, अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यामधला जो भाऊबीजेचा कार्यक्रम आहे हा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतील. तर एकाच प्लॅटफॉर्मवरती जिथे दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तिथे त्यांची दोन जी मुलं आहेत ही देखील आता एकाच मंचावर किंवा एकाच कार्यक्रमानिमित्त विविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली होती. त्यामुळे संपूर्णतः ठाकरे कुटुंबीय हे आता एकत्र आपल्याला पाहायला मिळते विविध कार्यक्रमात. बरोबर आहे. या सगळ्यामध्ये जेवढा कौटुंबिक भाग आहे, जेवढा भावनिक भाग आहे, तेवढाच राजकीय पदर सुद्धा या सगळ्या भेटीगाठींना आहे. जे दोन ठाकरे बंधू सातत्यानं सभांच्या व्यासपीठावरून एकमेकांवर टीका करत होते, एकमेकांना दूषणं देत होते, ते ठाकरे बंधू गेल्या 3-3.5 महिन्यात नवव्यांदा एकत्र भेटतायत, एका फ्रेममध्ये दिसतायत. काय संदेश देऊ पाहतायत, काय कारण आहेत यामागची राजकीय दृष्टीनं विचार केला तर? प्रज्ञा, नक्कीच आपण जर पाहिलं तर मागील 2 वर्षांमध्ये जे राजकीय बदल झाले, अनेकदा ज्या पक्षांमध्ये अनेक फुटाफुटीची राजकारण रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अशातच ठाकरेंना कालांतरानंतर का असेना पण आता वेळ आली नाही, कळायला असावं की आपल्या बरोबरचे आता आपल्या पुढे जाऊ लागलेले आहेत किंवा एकूणच आपल्याच विरोधात उभे राहू लागलेले आहेत आणि आपल्याला संपवण्यासंदर्भातल्या ज्या गोष्टी होत आहेत त्या विरोधात आता दोन्ही ठाकरे हे एकाच वेळी एकत्र आले. आणि त्यानंतर हा एक मेसेज होता की पुन्हा एकदा ठाकरे जो ब्रँड, हा जो शब्द प्रामुख्याने उच्चारला जातो आहे त्या ब्रँडला संपवण्याचा प्रयत्न होत असता. तर दोन्ही ठाकरे त्याच निमित्ताने एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि याची मुहूर्तमेढ रंगली आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकीकडे भाजप, शिंदे आणि राष्ट्रवादी हे एकत्र येत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सोबत राज ठाकरेंना देखील एकत्र घेतलेलं पाहायला मिळालेलं. अनेक सूचक वक्तव्य ही उद्धव ठाकरेंनी देखील मंचावरनं केलेली आहेत. सोबत आलो आहे तर सोबत राहण्यासाठी एक सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं. त्यामुळेच दोघांच्या युती संदर्भातल्या आणि बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार